जी चंदनाची झाडे 10 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये ओढ्याच्या कडेला नदीच्या किनारी दिसत होती ती आत्ता दुर्मिळ झाली आहेत। जी झाडं शिल्लक आहेत त्या झाडांना गिरमिटने होल पाडून चंदन तपासले जाते, परंतु चंदन चोरी करणाराला अद्यापही कोणत्या प्रकारचा दंड होत नाही किंवा त्यांच्याकडे जाणून बुजून शासनाकडून दुर्लक्ष केले जाते। चंदन तोड थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचललं पाहिजे, जेणेकरून आपण एखाद्या झाडाचं जिओ टॅगिंग केलं पाहिजे। त्या माध्यमातून ते झाड पाहता यावं आणि ते तोडण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, तेव्हा हे चंदनाचं झाड तोडलं जातं। परंतु बेकायदेशीर चंदनाचे दहन आणि दफन केलं जातं। त्यामुळे शासनाचं जे काही ध्येय धोरण आहेत हे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत। त्यामुळे भारतासारख्या देशाला आज वृक्षापासून वंचित राहावे लागत आहे। वृक्षतोडीमध्ये भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे, परंतु शासन एका बाजूला आपण पाहत असाल की शासनाला वृक्षतोडीबाबत कोणतीच दयामाया नाही। वृक्ष तोडले जातात, चंदनासारख्या मौल्यवान वस्तू तोडल्या जातात, परंतु शासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे।